शुभू बरं वाटतंय ना? काही काळजी करू नका, लवकरच बऱ्या व्हाल तुम्ही. शुभू कुठे? शुभू शुभू कुठे? स्वीटी स्वीटी सुटे स्वीटी हे कसं काय झालं? त्या पुरी कोण होत्या मला सांग. ज्यांनी कोणी तुझ्यासोबत हे केलंय ना त्यांना सोडणार नाही मी. शुभू शुभू कसा आहे? तो बरा आहे ना? त्याला काही झालं नाही ना? शुभू काय शुभू? अहो काय करताय तुम्ही? झोपा बरं. असा कुठेही उठून जाऊ शकत नाही. सलाईन लावलंय. शुभू कुठे आहे मम्मी? तो कसा आहे ग? बरा आहे ना? अगं स्वीटे, शुभ सुखरूप आहे खरंच. शोभाताई बोलली माझ्याशी आणि त्यानेच वाचवलं तुला. तोच उचलून बाहेर घेऊन आला. काय? होय. शुभून मला उचलून बाहेर आणलं. मम्मी मम्मी बघितलंस तू? शुभूचं पण आहे का माझ्यावर प्रेम? तो मनातून मला बायको म्हणतात, नाहीतर का वाचवलं असतं त्यानं मला? त्याचं प्रेम आहे माझ्यावर खूप. आहे की एकदा भेटू दे की मला शुभूला. मला घेऊन चल ना पटलं. एकदा भेटू दे की. स्वीटी ऐक माझं, तू आता आराम कर. मम्मी स्वतःची काळजी घे. तू बोलवशील ना त्याला? बोलवशील? शुभू कुठे? हॅलो. हॅलो मॅडम, बोला. आज इतक्या दिवसांनी आम्हाला फोन केला, ते बी एवढ्या रातच्याल. विचार काय आहे तुमचं? विक्रम घाडगे पाटील, नाही म्हणलं, आमची आठवण कशी काय काढली बा? तुमचा लाळघोटेपणा जरा बंद करा आणि मी काय सांगते ते ऐका. सॉरी सॉरी सॉरी. बोला बोला ना मॅडम, बोला बोला. ऐका जरा मी काय सांगतेय. त्याप्रमाणे तुम्हाला करायला लागेल. कळलंय का मी काय बोलले ते? मॅडम नेमकं काय करायचं ते काय समजणार हो आम्हाला. अहो तुमचं डोकं काम करत नाही का? विश्वंभरच्या मुलींनी, श्रावणीनी 1 लाखाच्या चेकचा गोंधळ घातलेला आहे. हे प्रकरण पेटवायचंय. म्हणजे इलेक्शनच्या निमित्ताने विश्वंभरनी हे सगळं मुद्दामच घडवून आणलंय असं वाटलं पाहिजे. कळलं का तुम्हाला? म्हणजे वाईट परिस्थितीत अडकलेल्या माणसाचा फायदा कसा उठवायचा हे समजाय की नाही तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. कळलंय ना तुम्हाला? मग मी सांगितलं त्याप्रमाणे करा. आता यो मुद्दा आमच्या बी फायद्याचा आहे. आता काय करतो कसं करतो बघाच तुम्ही. आज असा धमाका करतो की नाही, दम दाम. मग लागा आता कामाला. मॅडम आता मी एका दगडात 2 पक्षी मारणार आहे. त्या मुली कोण होत्या माहित नाही, पण माझा मात्र फायदा करून दिला त्यांनी. खूप खूप आभार मानते मी त्यांचे. योगायोगाने कधी भेटल्यास तर खूप मोठं बक्षीस देईन मी त्यांना. या बॉम्बने विश्वंभर मेला असता तर बरं झालं असतं. असो, आता जे काही होईल ना त्यांनी विश्वंभरचीच गोची होईल. इलेक्शनसाठी मुद्दाम विश्वंभरनी हे घडवून आणलंय असंच सगळ्यांना वाटेल. त्याची सीट मी हलवीन आणि ह्या सगळ्याचा राग विश्वंभर श्रावणीवर काढेल आणि तिला नोकरीवरून काढून टाकेल. श्रावणी, तू आज तुझ्या बापाला वाचवलंस, पण तुला आता कोणीच वाचवू शकणार नाही. डाव आता तर रंगायला लागलाय, कारण या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. आमच्या भावनांची खेळले ते, म्हणून आमच्यासारख्या कित्येक मुली परत गावी गेल्या आणि काहींच्या वडिलांनी आत्महत्या सुद्धा केली. आणि त्या सगळ्याला कोण जबाबदार? तर हा. कोण होत्या त्या मुली? वेगळेच दिसत होते. मला त्यांच्याबद्दल माहिती काढायलाच हवी. त्यांच्यावर अन्याय झालाय, पण अन्यायाचा प्रतिकार करायची ही पद्धत नाही. आज माझ्या बाबांना काही झालं असतं ना
जीव घेतला असता मी त्यांचा. हे बघा तुम्ही लक्षात घ्या, हे जाणून बुजून ठरून केलेलं नाटक आहे, हा जाणीवपूर्वक केलेलं नाटक आहे. आणि या नाटकाची की नाही चांगली रंगीत तालीम झालेली. हे आपल्या नजरेतनं काय बी सुटत नसतंय. शुभू इकडे हे बघ, घाडगे पाटील काय म्हणतात ते बघ. आपल्या विश्वंभर राजे शिर्क्यांची ती लेख, काय नाव बरं तिचं? श्रावणी. हा श्रावणी. त्या श्रावणीनं त्या पोरीला 1 लाखाचा चेक दिला आणि तो चेक तिच्या मागे जे गुन्हेगार लागले होते त्यांनी तो पळितला आणि त्यांनी विश्वंभर राजे शिर्के यांच्यावरती हल्ला केला. अहो कसं शक्य आहे? हा शक्य आहे का मला सांगा तुम्ही? हे गुंड कुणी पाठवले? हा कुणी पाठवले? त्या गुंडांची कसून चौकशी झाली पाहिजे. हे समद विश्वंभर राजे शिर्के यांनीच केलेलं आहे, यांनीच समद काढून आणलेलं आहे. आला का ध्यानात? अहो जनतेचं लक्ष आणि सहानुभूती मिळवण्यासाठी मिनिस्टर साहेबांनी केलेलं हे परफेक्ट नाटक आहे. पाटील साहेब, बोला की. त्यांच्यावर एवढा मोठा हल्ला झाला, ऐनवेळी बॉम्ब डिफ्यूज करण्यात आला, नाहीतर त्यांना त्यांचा जीव गमवायला लागला असता. तरी हे तुम्हाला नाटक वाटतंय? वाटते म्हणजे नाटकच आहे. बघा आता त्यांच्या घराभोवती पोलिसांची सिक्युरिटी टाईट होती की नाही? होती की नाही टाईट? तरी कुणी गावला का? एक जण सापडला नाही. कुणी मेला का? एक बी मेला नाही. बॉम्बला झाला का? नाही झाला. काही झालं नाही. या समद्यातनं एकच गोष्ट कळते की हे समद नाटक होतं. त्यामुळं आमच्या मते हा फक्त एक स्टंट होता. शुभा, घाडगे पाटील पुन्हा एकदा सुरू झाला. याला कोणतरी आयडिया दिलेली असणार आहे. अरे पण ह्या सगळ्यामुळे बाबांची बदनामी होतीये. मॅडम तो किती बी ओरडू दे, साहेबांच्या इमेजवर काय बी परिणाम होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. श्रावणी, शुभू, भैयाला थोड्याच वेळात डिस्चार्ज मिळेल. काय बेबी आई? मला फोन घ्यायला लागेल, तुम्ही या. हॅलो. हां, मंत्री साहेबांना आता डिस्चार्ज मिळणार आहे. हो मला खात्री आहे, हे आत्यासाहेबांचं काम आहे. अगदी माझ्या मनातलं बोलला शुभ. ही अशी गोष्ट आत्या सोडून दुसऱ्या कोणाच्या डोक्यात येणं शक्यच नाही. इन्स्पेक्टर, तुमचा तपास कसा चालू आहे? तुम्हाला काय वाटतं या अटॅक बद्दल? हा अटॅक कोणता आहे काही कळत नाहीये सर. आणि त्या मुली टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी संबंधित पण नाहीये. आम्ही त्यांचा रेकॉर्ड चेक केलाय आणि त्यांचा रेकॉर्डही चांगला आहे. जर त्यांना चेकचे पैसे मिळाले नसते तर कदाचित त्यांनी तो अटॅक केलाच नसता. कारण त्या मुलींची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे असं मला वाटत नाही. म्हणजे माझ्याच पैशाचा वापर करून माझ्यावर हल्ला केला? हो साहेब. काय कारण असेल? पैसा, जुनं भांडण का विरोधी पक्ष? माहित नाही सर. वरवर पाहता पैसा हे एक कारण असू शकतं. अशा ऍक्टिव्हिटी ज्या एरियातून होतात त्याच एरियाच्या बँकेतून तुमच्या नावाचा चेक इनकॅश झालाय आणि हे आरोपी त्याच एरियातले असावेत असा आम्हाला संशय आहे. ठीक आहे, काही लागलं तर मला कळवा. नक्की सर. या तुम्ही.